समाचार अब तक, सत्य का साहस। 4-5 दिन की दोस्ती में युवक युवती नागपुर के गणेशपेट स्थित एक ओयो होटल में गए। वहां किसी कारणवश चाकू से युवक पर हमला कर दिया। पुलिस को मामले की जानकारी दी गई, जिसके बाद दोनों का बयान पुलिस ने रिकॉर्ड किया है, जिसमें युवती ने युवक पर आरोप लगाया है कि युवक उसके साथ जबरदस्ती कर रहा था, इसीलिए उसने उस पर वार किया। वहीं युवक इस बात से नकार रहा है। उसका कहना है कि पहले लड़की ने उस पर अचानक से चाकू से हमला किया। बहरहाल पुलिस ने जख्मी दोनों युवक युवती को मेयो में उपचार के लिए भेज दिया है और आगे की जांच शुरू कर दी है। आज सकाळी गणेशपेठ पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की घाट रोडला एका हॉटेलमध्ये भांडण झालेलं आहे आणि एका मुलीने एका मुलाला चाकू मारलेला आहे। आमच्या स्टाफने तात्काळ त्या ठिकाणी गेले, तर त्या ठिकाणी ती मुलगी आणि तो मुलगा दोघे जण जखमी होते। त्यांना तात्काळ मेयोला घेऊन गेले, त्यांच्यावर उपचार केलेले आहेत आणि मुलगी थोडी शॉकमध्ये असल्यामुळे तिच्याकडे चौकशी करत आहोत। परंतु प्राथमिक माहिती अशी त्यांनी दिलेली आहे, दोघांच्याकडनं जी मिळालेली माहिती त्याप्रमाणे ते दोघेही त्या हॉटेलमध्ये स्वतःहून गेले होते। परंतु ती मुलीचं म्हणणं आहे की तो सकाळच्या वेळेला तो माझ्यावरती बळजबरी करीत होता, करण्याचा प्रयत्न करत असं तिचं थोडंसं अजून ती शॉकमध्ये असल्यामुळे तिच्याकडे चौकशी करत आहोत की ज्या पद्धतीने ती स्टेटमेंट देईल त्याप्रमाणे तिचं FIR आम्ही दाखल करीत आहोत। आणि मुलाकडे सुद्धा चौकशी केली तर मुलाने सांगितलं की त्या मुलीने अचानक त्याला चाकूने मारायला सुरुवात केली, परंतु जखमी दोघेही आहेत। मुलाचाही हातावर आणि शरीरावर जखमा आहेत आणि मुलीच्याही हातावर जखमा आहेत। तर त्यामध्ये नेमका प्रकार काय आहे त्याबाबत इंट्रोगेशन करून त्यांचे स्टेटमेंट नोंदवून मग आम्ही दोन्ही गुन्हे दाखल करीत आहोत। यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी दाखल होऊ शकतात आणि यांचे आत्ताच 4-5 दिवसापूर्वीचीच ओळख आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। नेमका काय प्रकार आहे तो दोघांकडे सखोल ज्यावेळेस आम्ही चौकशी करू त्यावेळेस आम्हाला समजेल, परंतु आत्ता प्राथमिकदृष्ट्या दोघंही पूर्णतः खरी माहिती देत नाही आहेत आणि नेमकं काय प्रकार घडलेला आहे तो इंट्रोगेशन नंतरच कळेल। अनिकेत अशोक देडगे म्हणून मुलाचं नाव आहे, तो इमामवाडा हद्दीमध्ये राहिला आहे आणि एका हॉटेलमध्ये तो वेटरचं काम करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर यांनी दिलेली माहिती आम्ही व्हेरीफाय करत आहोत नेमका काय प्रकार घडलेला आहे।